तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला शहरापासून जवळ असलेल्या बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आपातापा गावाच्या घोडे मार्केट जवळ जुन्या वादातून एका युवकावर चाकू हल्ला झाल्याची घटना 20 फेब्रुवारी रोजी घडली आहे। जीवन दादाराव सातव वय 32 वर्ष असे या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचं नाव असून त्याच्यावर गंभीर अवस्थेत अकोला शहरातील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। जीवन दादाराव सातव वय 32 वर्ष हा पिंपरी चिंचवड पुणे येथे ST महामंडळमध्ये कर्मचारी आहे। दरम्यान 18 फेब्रुवारी रोजी तो आपल्या गावी सुट्टीवर आला होता। दरम्यान सदर युवक आपल्या वडिलांसह घोडे मार्केट परिसरामधील जय भोले हॉटेल समोर उभा असताना आरोपी देवानंद सुरेश सनगाळे याने त्याच्यावर अचानक चाकू हल्ला केला। दरम्यान प्रकरणी दादाराव सातव यांनी बोरगाव पोलीस स्टेशनला फर्याद दिली असून या फर्यादीवरून बोरगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध अपराध नंबर 198/2026 कलम 109(1) भारतीय न्याय संहितेनुसार बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्यापपर्यंत आरोपीला अटक करण्यात आलेली नाही। MCN न्यूज मराठी करिता तालुका प्रतिनिधी रामरतन घाटव अकोला। नमस्कार सर, आज जे अकोला जिल्ह्यातील आपातापा येथे जे चाकू हल्ला झाला सर, या हल्ला दरम्यान आपण बोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत आज आपातापाला भेट दिली सर। काय नाव सर आपलं? नाव सांगा सर। मनोज भास्कर उघडे। आज जे घटनास्थळावर आपण भेट दिली कोणत्या सरबद्दल सर? तिथे आमच्या इथं पोलीस स्टेशनला अपक क्रमांक 198/2026 कलम 109 1 प्रमाणे गुन्हा दाखल असतो। सदर गुन्ह्याचा तपास करतो। आरोपीला अटक केली का सर? आरोपीचा शोध सुरू आहे, लवकरच आम्ही अटक करू। किती दिवसात करेल अंदाज सर? लवकर तपास चालू आहे। धन्यवाद सर, मुलाखत दिल्याबद्दल। मला अजून पाहिजे सांगा।